तिळाची वडी बनवण्यासाठी 1 वाटी गूळ, पाऊण वाटी तिळाचा कूट, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आणि वेलदोड्याची पूड. आता आपण पुढची रेसिपी करूया, तीळ गुळाची वडी. त्यासाठी मी गॅस ऑन केला आहे. 3 चमचे याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. ओके, 3 टेबलस्पून. आता याच्यामध्ये आपण 1 वाटी गूळ आहे हा मिक्स करणार आणि याचा छान पाक बनवणार. ओके, ओके. आता हा पाक बनला की आपण हे 1 वाटी गुळाचा पाक करायला ठेवलेला आहे. तर 1 वाटी गूळ आहे, तर त्यासाठी आपण त्याच प्रमाणामध्ये आता मी पाऊण वाटी तिळाचा कूट घेतला आहे आणि पाव वाटी दाण्याचा कूट घेतला आहे, शेंगदाण्याचा कूट. ओके, हे दोन्ही आपण मिश्रण करणार आहोत आणि वेलदोड्याची पूड. तर आता हा पाक आपला तयार व्हायला सुरुवात झाली आहे. कोरड्या हाताला तो चिकट लागला पाहिजे आणि गूळ घेताना चिक्कीचा गूळ नाही घ्यायचा, नाही तर मग वडी आपली खूप कडक होईल. आणि जसं म्हटलं की गूळ हा उष्ण आहे आणि जर तो चांगल्या पद्धतीने बनवला असेल, केमिकल्स नसलेला, तर मग नक्कीच आपल्या आरोग्यासाठीही चांगला आहे. आज सकाळी मला माझ्या एका डायबिटिक पेशंटने मेसेज केला की तुम्हाला तिळगुळ देते, आम्ही तर खाऊ शकत नाही. तर तेव्हा मला एकदम सुचलं, अरेच्या आपण आज हा व्हिडिओ बनवूया, ही रेसिपी सांगूया की हा गूळ, त्याच्यामध्ये साखर डायरेक्ट नाही आहे. ओके, तर हा गूळ आणि या तिळगुळाच्या वड्या डायबिटिक पेशंटही खाऊ शकतात. असं नाही आहे की त्यांनी अजिबात गोड खायचं नाही. प्रमाणात खा, रोज खाऊ नका. पण गुळाचे गुणधर्मच असे आहेत की ते शरीरातली डायरेक्ट साखर वाढवणार नाहीत. त्यामुळे गूळ चांगला निवडा. वेगवेगळ्या कंपन्यांचे मिळतात. तर मी आता गॅस बंद करते. जो ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेला गूळ असेल तो घ्या, ज्याच्यामध्ये डायरेक्ट ग्लुकोज नसेल. मग तुम्ही छानपैकी सगळ्या सणासुदीला हे गोडाचे पदार्थ डायबिटिक असून सुद्धा खाऊ शकता. आता मी बघतीये कोरडा हात आहे, त्याला पाक, येस, आपला पाक तयार झाला आहे. ठीक आहे, तर मी गॅसही बंद केला आहे. आपण बिनवेळी काय करूया, मी हे कोरडे ताट घेतलं आहे, त्याच्यात थोडं तेल घालते आहे. ये घेते की इकडे, येते की मला असिस्ट करते आज. आपण हे ताटाला तेल लावू छानपैकी, म्हणजे याला या तिळगुळाची वडी चिकटून नाही बसू. ओके, हा आपला पाक. आता याच्यात आपण तिळाचा कूट घातलाय. काय झालं, तुला हलवायचंय? कॅमेरा हातात धरलाय ना, कशी हलवशील? थँक्यू. बस बस बस, गरम आहे का? हे आपण छान मिक्स केलेलं आहे. जर खूप आपल्याला वाटलं की पातळ झालं, आपण थोडासा दाण्याचा काही तिळाचा कूट घालू अजून, बघू. आणि याच्यावरनं आपण गार्निशिंगसाठी खोबऱ्याचा किस हा घ्यायचा. आणि मी हे जे तीळ आणले ते गावरान तीळ आहेत,
अनपॉलिश्ड आहेत, त्यामुळे मग त्यातलं सत्व हे चांगलं टिकलेलं असेल. ओके, ते छान कन्सिस्टन्सी झाली. थोडंसं अंदाजाने कमी जास्त आपण करू शकतो. आपण याच्यात वेलदोड्याची पूडही घातली आहे, छान सुवासिक अशी, म्हणजे थोडं थंड गुणाची. छान गरम आहे एकदम, काढून घेऊया. ओके, गरम आहे जबरदस्त. थोडंसं तेल लावते हाताला आणि आपण हे थापूया. थालीपीठ किती पातळ करायची आपल्याला वडी, किती जाड ठेवायची, याच्यावर आपण पसरवू. ठीक आहे, थोडासा ह्याचा हात लावतो म्हणजे हे आपल्याला चिकटणार नाही. बघितलं, आपलं छान ताटभर आपली तिळवडी बनणार आहे. आणि रंग पण किती मस्त आला आहे, कारण तीळ थोडे भाजून घेतले होते. दाण्याचा कुठेही छान भाजलेला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गूळ खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. त्याच्यामुळे निवड करायची छान, बाजारात जाऊन वाचायचं त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, कसा बनवला आहे तो पदार्थ, म्हणजे तीळ गूळ सगळेच पदार्थ. आणि मग छान ते घरी येऊन त्याचे पदार्थ बनवायचे, म्हणजे हेल्दी होतील, कुठल्याही आजाराला निमंत्रण नाही. आणि छान आपले जे सण आहेत तेही आपल्याला असं छान टेस्टी जेवण करून सेलिब्रेटही करता येतील. तर आपलं हे छान आता तिळाचं मी लावलेलं आहे. थोडा वेळ मी थांबणार आहे, कारण हे गरम आहे, लगेच कापता नाही येणार. थोडं गार झालं की कापेन, त्याच्या छान वड्या पडतील. हे खोबरं मी थोडं गार्निशिंगसाठी टाकलं आहे. आणि माझ्याकडे अशा छान वेगवेगळ्या प्रकारच्या सुऱ्या आहेत. तर अशा दातेरी सुरीने आपण आज कापूया ही वडी, म्हणजे त्याला जास्त चिकटत नाही. मध्यम आकाराच्या. वाव, छान आपल्या वड्या तयार आहेत. खूप खूप शुभेच्छा, उत्तरायण पर्वाच्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.